भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की। जरा हा आवाज अतिशय मोठा होऊ द्या। नरकामध्ये औरंग्या जिथं असेल तिथपर्यंत आवाज पोहोचू द्या की याच किल्ल्यात छत्रपतीचा जयघोष होतोय। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री, शिवभक्त व छत्रपतीच्या पावन भूमीतून महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, महाराष्ट्राचे झुंजार विकास पुरुष, आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवेजी व विशेष करून मी मनात सहज विचार करत होतो की 12 मे 1666 मध्ये या सर्व निर्जीव भिंतींनी छत्रपती शिवाजी महाराजांची ती वाघाची डरकाळी ऐकली। आज त्यांचे 13वे वंशज इतक्या वर्षानंतर याच छत्रपतीच्या दरबारामध्ये उपस्थित झाले आहे। ते खासदार उदयनराजे भोसलेजी, केंद्रीय राज्य स्वास्थ्य मंत्री श्री SP बघेलजी, प्रधान सचिव विकास खारगेजी, या कार्यक्रमाचे मनापासून हृदयापासून आयोजन करणारे श्री विनोद पाटीलजी, श्री विद्याधर पवारजी, आस्तिक कुमार पांडेजी, श्री प्रवीण तरडेजी, मंगेश देसाईजी, गायक श्री नितीनजी सरकटे व इथं उपस्थित माझ्या प्रिय शिवभक्त बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम एक शिवभक्त म्हणून, राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने व महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने वंदन करतो, नमन करतो, त्यांचं स्मरण करतो व तुम्ही आम्ही एकच संकल्प करूया की छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच राज्य आणण्याच्या दृष्टीने तुम्ही आम्ही, कोणी कोणत्याही विचाराचा असेल, पक्षाचा असेल, जातीचा असेल, रंगाचा असेल, वयाचा असेल, धर्माचा असेल, वजनाचा असेल, उंचीचा असेल, पण मनात मात्र फक्त शिवबा आणि शिवबाचा विचार घेऊन महाराष्ट्र राज्यगीताच्या शेवटच्या शब्दानुसार दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ही शक्ती महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं, हाच आमचा खरा जयंतीचा संकल्प आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज या नावातच हजारो कोटी सूर्याची ऊर्जा आहे। आम्ही जयंतीचा उत्सव साजरा करताना विनोद पाटीलजी फक्त स्मरण आपण करत नाही, तर भूतकाळाच्या या वीरतेतून वर्तमानात गौरवशाली भविष्य घडवण्याचा संकल्प, ऊर्जा, शक्ती या जयंतीच्या निमित्ताने आपण प्राप्त करतो। खरं तर मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईल, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनाही धन्यवाद देईल। खरं तर मी मनात विचार करत होतो की हे माझं सौभाग्य, या 2 नेत्यांनी मला सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून उपलब्ध करून दिलं। खरं तर शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले सातारा सोडून कधीच बाहेर जात नाही, पण आज मात्र माझ्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यासाठी ते स्वतः पहिल्यांदा सातारा सोडून आले। आणि आज या निर्जीव भिंतीला जर बोलता आलं असतं तर या भिंतीच्याही कणाकणातून छत्रपती शिवाजी महाराज की जय हाच आवाज आला असता, जय भवानी, जय शिवाजीचा आवाज आला असता। अनेकांना, आपल्या सर्वांना, माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री रावसाहेबजी आणि बघेलजी यांना ऐकायचं आहे,
फक्त मुख्यमंत्री महोदय, खरं तर जगामध्ये कोणत्याही राज्यात अशी संपत्ती कोणालाही उपलब्ध झाली नाही. हे नशीब, हे सौभाग्य, हे फक्त मुख्यमंत्रीजी, हे तुम्हाला देवेंद्रजीला आणि 13 कोटी जनतेला प्राप्त झाला आहे की आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आहे. जगामध्ये एखाद्या आईला पित्याला जर आपल्या मुलाला काही शिकवायचं असेल, शूरता वीरतेच्या कथा सांगायच्या असेल तर कधी काल्पनिक स्पायडरमॅनची कथा सांगितली जाते, कधी सुपरमॅनची कथा सांगितली जाते. हे सारी काल्पनिक पात्र आहे. अरे 1000 सुपरमॅन, 10,000 स्पायडरमॅन यापेक्षाही शक्तिशाली वीरतेची कथा ही तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि म्हणून या निमित्ताने आम्ही 2 निर्णय घेतले. कारण माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, शिवभक्त एकनाथ शिंदेजी, शिवभक्त देवेंद्रजींच्या नेतृत्वात जो दानपट्टा, जो मराठ्यांचं असं शस्त्र होतं की ज्या शस्त्राने इतक्या वेगाने ते शस्त्र फिरायचं की यमराज सुद्धा त्यांचा श्वास टाकून मृत्यू करताना उशीर करेल, पण तो दानपट्टा त्यापेक्षा वेगाने फिरायचा. आज माननीय मुख्यमंत्री शिवभक्त एकनाथ शिंदेजींच्या अनुमतीने, माननीय आमचे नेते देवेंद्रजींच्या अनुमतीने आजपासून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांचं शस्त्र दानपट्टा हे राज्य शस्त्र म्हणून आपण घोषित करतोय. आणि महाराष्ट्र सरकार इथंच थांबत नाहीये. माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज, जसं आमचे विनोदजी सांगत होते, अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण्या जातीचे नाही, ते माझ्याही जातीचे आहेत, ते तुमच्याही जातीचे आहेत, 18 पगड जातीचे आहे. कारण छत्रपती स्वतःसाठी नाही तर रयतेचं राज्य यावं यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातात मृत्यू घेऊन प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करणारा नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आपण निर्णय केला की जगामध्ये हा आमचा वारसा, हा आमचा इतिहास जो गौरवशाली भविष्य घडवू शकतो, आता जागतिक युनेस्कोच्या माध्यमातून जागतिक मानांकन, जागतिक वारसा प्राप्त व्हावा यासाठी युनेस्को मध्ये मराठा लष्कर स्थापत्य हे 12 किल्ले, गड किल्ले, ज्यामध्ये 1 जिंजी तामिळनाडमध्ये आणि 11 महाराष्ट्राचे आहे, हे 12 किल्ले पाठवले. आणि मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने विश्वगौरव युगपुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींना विशेष धन्यवाद देऊ की राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे. खरं तर 12 राज्यातून 40 प्रस्ताव आले होते, एकच पाठवायचा होता. माननीय मोदीजींनी इकडे पाहिलं नाही, तिकडे पाहिलं नाही. जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा लष्कर, मराठा लष्कर स्थापत्याचा प्रस्ताव आहे, एका सेकंदात मान्य केला. आता युनेस्को मध्ये आमचा प्रस्ताव गेलाय. आणि आमचं सौभाग्य असं आहे की अनेक वर्षानंतर युनेस्कोची निवड बैठक, निवड समिती ही आपल्याच देशात येणार आहे. आमच्या प्रधान सचिवांना मी सांगितलं की समितीला सारे गड किल्ले दाखवा, जे गड किल्ले वीरतेचं प्रतीक आहे. आणि मला विश्वास आहे की साताऱ्याचे शिवभक्त एकनाथ शिंदेजींच्या या महाराष्ट्राच्या या प्रस्तावाला देवेंद्रजीच्या मदतीने युनेस्को मराठा लष्कर स्थापत्याला मान्यता देईल. आणि जगातल्या 193 देशात जेव्हा आमचं मानांकन पत्र येईल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या प्रत्येक देशापर्यंत, देशाच्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत, गावातील प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक आमच्या आई बहिणीपर्यंत, प्रत्येक गर्भवती बहिणीपर्यंत आणि तिच्या गर्भापर्यंत फक्त एकच नाव, माझा शोभा तुमचा शोभा,
छत्रपती शिवाजी महाराज हाच महाराष्ट्र शासनाचा संकल्प. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.